नमस्कार. कोल्हापुरी तडका या चॅनेलवरती मी स्वाती तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. चला तर आज आपण एकदम खारीसारखी कुरकुरीत चविष्ट आणि भन्नाट टेस्टची अशी एक मुळ्याची शेंग बनवणार आहोत. जी मुळ्याची शेंग खारीसारखी तर बनणारच आहे आणि 10 मिनिटात बनवून वर्षभर टिकणार आहे. तर अशा ह्या खारीसारख्या मुळ्याच्या शेंगासाठी एक लाईक तर नक्की करा. आणि असा हा चटपटीत पदार्थ कसा बनवला तर रेसिपीला सुरुवात करूयात. तर त्यासाठी तुम्ही इथं बघू शकता, मी इथं मुळ्याची शेंग घेतलेली आहे. अर्धा किलो प्रमाणामध्ये आपण इथं मुळ्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत. आता ह्या शेंगा ज्या आहेत त्या स्वच्छ पाण्याने सर्वप्रथम काय करायच्या, धुवून घ्यायच्या आणि एका कापडावरती पसरवू द्यायच्या. तर कापडामध्ये पसरवल्यानंतर काय होईल, तर यातलं सगळं पाणी काय होईल, शोषून घेईल. म्हणजे कापड पाणी पूर्ण शोषून घेईल आणि पूर्ण आपल्याला ही कोरडी अशी शेंग तयार करून घ्यायची आहे. तर शेंगामध्ये अजिबात पाणी ठेवायचं नाही, हे मात्र जरूर लक्षात ठेवा. आणि ही खास टिप आहे, कारण यामध्ये जर पाण्याचा अंश राहिला तर ही शेंग अजिबात टिकणार नाही, म्हणजे वर्षभर हा पदार्थ टिकणार नाही. त्यामुळे पाण्याचा अंश यामध्ये अजिबात ठेवायचा नाही. चला तर काय करायचं, एक मी मोठी परात घेतलेली आहे. आता या परातीमध्ये ह्या सगळ्या शेंगा काढून घ्यायच्या. तर इथं मोठं एक भांडं घ्यायचं आहे आपल्याला. जर भांडं मोठं घेतलं ना तर आपल्याला हे पुढचं जे काही आपण प्रोसिजर करणार आहोत ती आपल्याला व्यवस्थित अशी करता येईल. जे काही पदार्थ आपण मिक्स करणार आहोत ते व्यवस्थित मिक्स करता येतील. याकरता काय करायचं, आपण जो भांडं घेणार आहे म्हणजे परात वगैरे घेणार आहोत तर ती मोठी घ्यायची आहे. तर इथं बघू शकता ह्या शेंगा सगळ्या मी या परातीमध्ये काढून घेतलेल्या आहेत. आता यामध्ये आपण काय करायचं आहे, काही पदार्थ मिक्स करणार आहोत. तर त्यासाठी काय करायचं आहे, मी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. आता या भांड्यामध्ये मी मोठा एक बाऊल दही घेतलेला आहे. आता या पदार्थामध्ये दही मात्र थोडंसं जास्त वापरायचं आहे. आता हे असंच आपण दही टाकणार नाही आहोत, तर मिक्सरच्या भांड्यामध्ये मी हे दही टाकून थोडंसं फिरवून घेणार आहे. तर अशा पद्धतीने थोडंसं घुसळून आपण हे दही घेतलं की काय होतं, या मुळ्याच्या शेंगांना हे दही व्यवस्थित लागलं जातं. याकरता थोडंसं मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. आता इथं शेंगा ज्या घेतलेल्या आहेत त्या शेंगांवरती आपण हे दही टाकायचं आहे. तर दही आपल्याला इथं लक्षात ठेवा, दही आपल्याला थोडंसं जास्तच वापरायचं आहे, कारण चटपटीत आपल्याला हा पदार्थ बनवायचा आहे. त्यामुळे दह्याचा वापर थोडासा जास्त करायचा आहे. आणि दही असंच टाकायचं नाही, थोडंसं मिक्सरला किंवा हाताने देखील तुम्ही असं हे रवीनं वगैरे घुसळून पण घेऊ शकता. चला तर थोडंसं तुम्ही ही शेंग अर्धी कच्ची पण करून घेऊ शकता, पण मी इथं केलेली नाही, अखंडच मी ही काय केलेली आहे, शेंग अशी ठेवलेली आहे. चला तर यामध्ये काही पदार्थ आता मिक्स करणार आहोत. तर 2 चमचे मी जिरे आणि 2 चमचे धने मी अर्धे कच्चे करून घेतलेले आहेत, हे मी यामध्ये टाकणार आहे. चला तर आता त्यानंतर आपण यामध्ये टाकणार आहोत हिंग आणि हळद. तर हळद मी 2 चमचे टाकलेली आहे. हळद थोडीशी जास्तच टाकायची आहे. आणि त्यानंतर 1 चमचा हिंग टाकायचा आहे. तर इथं आपण 2 चमचे जिरे, 2 चमचे धने, 2 चमचे हळद आणि 1 चमचा हिंग टाकलेला आहे. त्यानंतर आपण मीठ टाकणार आहोत. तर मिठाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता. म्हणजेच काय, चवीनुसार आपण इथं मीठ टाकू शकतो, कारण जेव्हा हा पदार्थ आपण वाळवण्यासाठी टाकतो त्यावेळेस पण थोडंसं कमी जास्त मीठ होऊ शकतं. त्यामुळं मिठाचं प्रमाण हे बघून टाकायचं आहे. चला तर त्यानंतर आपण हे सगळं काय करायचं, जे काही मसाले यामध्ये टाकलेले आहेत ते सगळे एकजीव करून घ्यायचे. दह्याचा वापर मात्र जास्त करायचा आहे, कारण दही तुम्ही इथं जास्त वापरला तरच हा पदार्थ चटपटीत बनणार आहे. आणि जे काही मसाले आहेत ते देखील व्यवस्थित या पदार्थाला लागणार आहेत, हे मात्र जरूर लक्षात ठेवा. आता इथं मी भांड्यामध्ये थोडंसं उरलेलं होतं दही, ते देखील मी यामध्ये टाकून घेणार आहे आणि सगळं एकजीव करून घेणार आहे. तर या शेंगांमध्ये पाण्याचा अंश अजिबात ठेवायचा नाही, हे मात्र जरूर लक्षात ठेवा. आणि यानंतर आपण जे उरलेलं दही होतं ते देखील यामध्ये टाकलेलं आहे. दह्यामध्ये देखील पाणी वापरायचं नाही, असंच हे दही फक्त घुसळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर या पदार्थामध्ये म्हणजे या शेंगांना लावून घ्यायचं आहे. एक आणि एक शेंगांना हा जो मसाला आहे आणि दही आहे ते व्यवस्थित सेट झालं पाहिजे, हे मात्र जरूर लक्षात ठेवा. अजिबात कुठली शेंग राहिली नाही पाहिजे. चला तर अशा पद्धतीने आपण हे सगळं एकजीव करून घेतलेलं आहे व्यवस्थित. मी व्हिडिओमध्ये दाखवते व्यवस्थित असं ह्या शेंगांना हे मिश्रण लागलेलं आहे. आता काय करायचं, आता मी एक ताट घेतलेलं आहे आणि या ताटामध्ये एक एक शेंगा मी लावून घेणार आहे. तर असंच ह्या शेंगा जर तुम्ही वाळवण्यासाठी टाकलात तर व्यवस्थित हे मसाला कुठेतरी लागेल, कुठेतरी नाही लागणार असं होईल. तर असं जर तुम्ही एक एक शेंग व्यवस्थित लावलात तर काय होईल, व्यवस्थित आपला हा जो मसाला आहे, जो काही आपण मिश्रण टाकलेलं आहे ते व्यवस्थित लागेल आणि वाळवण्यासाठी
देखील मदत होणार आहे, कारण व्यवस्थित ह्या शेंगा वाळल्या जातील याकरता आपण असं ताटामध्ये व्यवस्थित अशा ह्या शेंगा सेट करून घ्यायच्या आहेत. तरी अशा पद्धतीने मी इथं सगळ्या शेंगा ह्या व्यवस्थित अशा सेट करून घेतलेल्या आहेत. तर तुम्ही बघू शकता मस्त असं आपण हे सगळं शेंगा व्यवस्थित अशा लावून घेतलेल्या आहेत. सगळे पदार्थ व्यवस्थित लागलेले आहेत आणि त्यानंतर आता ही शेंगा आपण आता उन्हामध्ये वाळवण्यासाठी ठेवणार आहोत. तर वाळवायचं तर किती, तर 2 दिवस कडकडीत उन्हामध्ये आपण ही शेंग वाळवून घ्यायची आहे. व्यवस्थित आपण ही शेंग एकदम कुरकुरीत होईपर्यंत, म्हणजे जेवढं तुम्ही हे छान वाळवून घ्याल तेवढी हा पदार्थ टिकणार पण आहे. त्यामुळे 2 दिवस तर आपल्याला ही शेंग छान उन्हामध्ये वाळवून घ्यायची आहे. तर बघू शकता व्यवस्थित अशी ही उन्हामध्ये वाळली गेलेली आहे. इथं तुम्ही बघू शकता ह्याचा कुरकुरीतपणा पण आलेला आहे. म्हणजे छान अशी वाळवून घेतली तर तळण्याताना पण ही छान तळली जाईल आणि टिकण्यासाठी पण मदत होणार आहे आणि कुरकुरीतपणा पण ह्या शेंगांना येणार आहे. चला तर अशा पद्धतीने ह्या सगळ्या वाळवलेल्या शेंगा मी एकत्र करते आणि आता ही शेंग कुरकुरीत झाली आहे का चटपटीत झाली आहे हे पाहण्यासाठी काय करूयात, तर या शेंगांना आपण थोडंसं फ्राय करून बघूयात. चला आता गॅसवरती काय केलेलं आहे, मी एक कढई ठेवलेली आहे. आता कढईमध्ये मी तेल टाकलेलं आहे. तर तेल जास्त काही टाकत बसायची गरज नाही. अगदी थोड्याशा तेलामध्ये पण तुम्ही ह्या शेंगा फ्राय करून घेऊ शकता. आणि त्यानंतर तुम्हाला इथं महत्त्वाची टीप म्हणजेच आपण गॅस अगदी स्लो ठेवायचा आहे. त्यानंतरच ह्या शेंगा टाकायच्या आहेत. तेल थोडंसं गरम झालं की लगेचच गॅस काय करायचा, अगदी स्लो ठेवायचा आणि त्यानंतर ही शेंग तळून घ्यायची आहे. जर मोठा गॅस ठेवला तर काय होईल, शेंग ही एकदम पातळ असते आणि तेलात टाकली की लगेच करपू शकते. त्यामुळं एकदम बारीक गॅस ठेवून आपल्याला ही शेंग तळून घ्यायची आहे. तर अशा पद्धतीने मी इथं ह्या शेंगा तळून तुम्हाला दाखवते. म्हणजे ही शेंग तुम्ही जेव्हा जेवताना भाकरीबरोबर, रोटीबरोबर, पोळीबरोबर अगदी चविष्ट लागते आणि 2-2 भाकऱ्या तर तुम्ही सहज खाल अशी मी गॅरंटी देते. कारण इतका चटपटीत हा पदार्थ होतो आणि भन्नाट टेस्ट याची ह्या शेंगांची असते. तर अशा पद्धतीने इथं आपण ह्या शेंगा सगळ्या बनवून तयार केलेल्या आहेत. चला तर अशा ह्या मुळ्याच्या शेंगांपासून खारी शेंगा तुम्ही ह्या बनवून पहा आणि कमेंट करून सांगायला मात्र विसरू नका. तर चला तर याचा आवाज देखील तुम्ही ऐकू शकता. काय काय कुरकुरीतपणा आलेला आहे, खारीसारखा आवाज आलेला आहे आणि एकदम टेस्ट तर बघाल तर अगदी भन्नाट अशी टेस्ट आलेली आहे. आणि ह्या शेंगा ज्या आहेत त्या शेंगा बनवायला अगदी सोपी आहे. म्हणजे 10 मिनिटातच हा पदार्थ बनवून तयार होणार आहे आणि तुम्ही वर्षभर हा पदार्थ खाणार आहात. तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार हे कमी जास्त प्रमाण तुम्ही करू शकता आणि अशी ही चटपटीत खारीसारखी ही मुळ्याची शेंग तुम्ही नक्की बनवा आणि कमेंट करून सांगायला मात्र विसरू नका. चला तर अजून तुम्ही कोल्हापुरी तडका या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या आणि अशाच या वाळवणींचा वेगवेगळ्या रेसिपींचा आस्वाद घ्या.